देश का संविधान बचाओ और अमित शाह राजीनामा दो, इस नारे के साथ हजारों की तादाद में अंबेडकर समर्थक रोड पर आ गए। जी हां, बात कर रहे हैं देश के गृह मंत्री अमित शाह के बेतुके बयान से, जो राजनीति में हलचल मचा दी है। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के विभाग प्रमुख प्रमोद शिंदे के नेतृत्व में आयोजित निषेध मोर्चा में हजारों की तादाद में स्थानीय कार्यकर्ता और लोग शामिल हुए। चेंबूर में शाह के आपत्तिजनक टिप्पणी पर शिवसेना उद्धव गट मुख पर काली पट्टी बांधकर किया मूक आंदोलन। बघा, संपूर्ण देशामधले जे तमाम नागरिक आहेत ते अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण दुःखी झालेले आहेत। मनामध्ये राग आहे, मनामध्ये संताप आहे, कारण संसदेसारख्या एका पवित्र वास्तूमध्ये त्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांचा तसा अपमानच केलेला आहे। त्यांचं वक्तव्य आपण सर्वांनी ऐकलं असेल की बाबासाहेब 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 याच्यापेक्षा जर देवाचं नाव घेतलं असेल तर त्यांना पुण्य मिळेल किंवा स्वर्गात जागा मिळेल अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं। खऱ्या अर्थाने मला वाटतं अमित शाह आणि पर्यायाने त्यांच्या मागे जो चेहरा आहे भाजपचा, त्यांची जी काही मळमळ आहे ती या निमित्ताने बाहेर पडलेली दिसते। आणि संविधानाच्या बाबतीत जी शक्यता वर्तवली जात होती की संविधान हे बदललं जाणार, 400च्या वर जागा आल्यानंतर संविधानामध्ये आम्ही बदल घडवणार, मला वाटतं हे त्यांच्या मनात आहे। आज जरी ते किती नाकारत असले तरी मला वाटतं वस्तुस्थिती आता या निमित्ताने लोकांच्या समोर आलेली दिसत आहे। नेहमी अशा प्रकारचे वक्तव्य ते करत असतात। बघा, आपण महाराष्ट्राच्या पुरतं जर बोलाल तर महाराष्ट्राच्या बद्दलचा आकाश जो आहे तो नेहमीच या भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये पर्यायाने मुंबईच्या बद्दल आपण म्हणाल तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि त्यावेळेला मुंबई ही गुजरातला जोडली जावी अशी गुजराती त्या ठिकाणी म्हणजे आता मी कुणावर असं थेट आरोप करत नाही, परंतु अनेक व्यापाऱ्यांना असं वाटत होतं की गुजरातमध्येच मुंबई असावी। त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या कणा असलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली आणि त्या चळवळीमुळे मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहिली। हे दुखणं त्यांचं जे आहे त्यांना ते त्यावेळेला करता आलं नाही, परंतु आज आपण पाहिलं असेल की मुंबईचं जे काही महत्त्व आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत। मुंबई वारंवार कशी कमजोर होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालले आहेत। मुंबईतले उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत। मुंबई हे आर्थिक हब आहे आणि एकंदरीत मुंबई ही नटलेली आहे, सजलेली आहे आणि एक एक दागिना जो आहे तो मुंबईच्या अंगावरचा जो आहे तो उतरवण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होत आहे। आणि मला वाटतं याच्यापुढे जो काय जनजागृती होण्याची आवश्यकता आहे। मराठी लोकांना तर मला वाटतं अजून जागरूक होण्याची आवश्यकता आहे आणि पुढे भविष्यामध्ये मला वाटतं मोठी क्रांती ही होईल। पुढची जी पिढी आहे जे आता म्हणजे जे युवक आहेत ते बघतात त्या सर्व गोष्टी, पुढे मोठा संघर्ष होणार आहे। सर, इस मोर्चे के थ्रू अब मांगना क्या है, आपकी मागणी क्या है? बघा, आता संपूर्ण देशातीलच लोक असे म्हणतात की अमित शाह यांनी वास्तविक माफी मागितली पाहिजे। माफी मागत नाहीत, बघा किती मुजोरी पण आहे ते। आता या निमित्ताने काँग्रेसवर दोषारोप करत आहेत। आता काँग्रेसने जर त्या काळामध्ये काही चुका केल्या असतील तर त्या 5 वर्षातून निवडणूक येते आणि लोक त्यांना धडा शिकवतात ना, कोणी जमतं चुकलं असेल तर। आता स्वतःचं पाप आहे त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी ते काँग्रेसवर बोट दाखवत आहेत। मला वाटतं त्याच्यापेक्षा त्यांनी सरळ सरळ सपशेल माफी मागायला पाहिजे आणि जर सपशेल त्यांनी माफी मागितली नाही तर मला वाटतं या संपूर्ण देशामध्ये आज जी काय सुप्त त्यांच्या विरोधातली जी लाट आहे भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही, परंतु यांनी माफी मागायला पाहिजे ना तर जनता यांना माफ तर करणारच नाही आहे, माफी मागायलाच हवी यांनी। हिंदी में बताइए, आज यहाँ पर आंदोलन किया जा रहा है।
बघा, आज आम्ही इथे एक 10 मिनटं सर्व जे आम्ही शिवसैनिक आहोत, भीमसैनिक आहोत, हम सब जो यहाँ के जो भारतीय नागरिक हैं, हमारे शिवसेना के ओरिजिनल शिवसेना के पूरे पदाधिकारी और डॉक्टर भीमराव अंबेडकर जो हमारे भारत रत्न है, उनका अपमान हुआ है, इसलिए सब भीम सैनिक यहाँ पे आए हुए हैं। और हम मांग करते हैं कि अमित शाह जी ने जो संसद में जो अपमान हुआ है बाबा साहब अंबेडकर जी का, तो हिंदुस्तान ये सहन नहीं करेगा। इनको माफ़ी मांगनी चाहिए, इनको राजीनामा देना चाहिए। और भाजपा ने जो चुप्पी साधी है, तो भाजपा को चुप्पी तोड़ के आगे आना चाहिए और अमित शाह जी को बताना चाहिए कि नहीं भाई, ये गलत हो रहा है, आपको माफ़ी मांगनी चाहिए। और भाजपा का जो ढोंग है, हम बोलते हैं ना बुरखा, वो बुरखा भी फट गया है, क्योंकि भाजपा की जो असलियत है कि अमित शाह की जुबान से बाहर आई है। सर, आपको क्या लग रहा है कि अमित शाह भगवान का नाम लेकर के स्वर्ग में जाना चाहिए? देखिए, स्वर्ग और नरक किसी ने देखा नहीं है, और स्वर्ग होता है या नरक होता है, लेकिन जो भारत में जो हमारे पीड़ित लोग हैं, जो दलित लोग हैं, इन्होंने यानी जीते जागते इनको नरक इन्होंने देखा है, तो उस वक्त स्वर्ग से अच्छा इंसानियत जो है, वो इंसानियत से उनको जो हमारे लोगों को, जो पीड़ित लोगों को है, उनको कुछ अच्छे इंतज़ाम मिले और भेदभाव न हो, इसके लिए बाबा साहब ने प्रयत्न किया है ना। तो ये स्वर्ग में जाने जैसा ही सुख है इंसानों को। तो ये सब हमने पढ़ा है कि ये पीछे लेके जा रहे हैं अभी हमारे लोगों को, बहुत पीछे। जैसे पहले स्त्री और पुरुष में भेदभाव था, ऊंच नीच जाति भेद होता था, और ये बीजेपी क्या चाहती है कि आगे हमको अच्छी तरीके से बढ़ना चाहिए, या हमें आपस में नफरत की भावना रख के इस देश का सत्यानाश करने की ओर बीजेपी जा रहे हैं। और मैं तो कहता हूँ कि अभी बीजेपी हुकुमशाही तो यहाँ पे आई है। आप देखेंगे कि इस पूरे हिंदुस्तान में आपने देखा होगा कि जिस तरीके से इलेक्शन हो रहे हैं और जिस तरह से पूरे ईडी हो, सीबीआई हो, इनकम टैक्स हो, यहाँ तक कि अभी लोग भी बोलते हैं कि न्यायालय में भी अभी लोगों को न्याय नहीं मिल रहा है। जैसे कि हम खुद शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे 2.5 साल हो गए कि हमको न्याय नहीं मिल रहा है। हमारी जो ओरिजिनल पार्टी है, हमारे जो केसेस है, वो अभी तक सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है। उसका जो न्याय की अपेक्षा हम करें या नहीं करें, तो ये सब यंत्रणा जो है ये बीजेपी ने अपनी मुट्ठी में कर ली है। और हम यहाँ पे कहना चाहते हैं कि स्वतंत्रता के लिए फिर से एक बार लड़ाई लड़नी पड़ेगी, लेकिन लोगों को अभी एहसास भी दिलाना होगा कि नहीं, हम अभी फिर से पारतंत्र की ओर जा रही है। जब लोगों को पता चलेगा, जैसे कि गुलाम आपण आहोत हे ज्यावेळेला कळेल त्यावेळेला ती लढाई होईल। आता लोकांना अजून तसं कळत नाही आहे, परंतु ज्यावेळेला सर्व लोकांना ज्यावेळेला माहिती होईल की हे चुकीचं होत आहे, त्यावेळेला मात्र याचा विरोध सगळीकडून होणार आहे। सर, आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अमित शहाला काय मेसेज दिला? बघा, अमित शहाना मी मेसेज काय देणार, बरोबर की नाही? ते आता एवढी मोठी लोक बोलत आहेत माफी मागा, ते ऐकत नाही आहेत। परंतु एक तुम्हाला सांगतो की या निमित्ताने जी काही भविष्यामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही, जर याच्यामध्ये काय संघर्ष करायची वेळ आली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही सर्वजण संघर्ष करू, एवढंच आम्ही सांगू शकतो। आणि हा जर त्यांच्यापर्यंत जर तुमच्या माध्यमातून जर तिथे इशारा जर जात असेल तर तो जावा। सर, एक आखिरी क्वेश्चन है कि गृह मंत्री अमित शाह ऐसी टिप्पणी करते हैं और देश के प्रधानमंत्री इस पे चुप्पी साधे पे क्या करणार? नाही, प्रधानमंत्र्यांनी सुद्धा मला वाटतं ट्विटरच्या माध्यमातून यावर पुन्हा एकदा काँग्रेसवरच दोष दिलाय। तर उद्धव साहेबांनी सांगितलंय, तुम्ही जर त्यांची मुलाखत ऐकली असेल, काँग्रेसने जर त्यावेळेला शेड खाल्लं असेल तर तुम्ही पण खाणार का? बरोबर की नाही? यामध्ये सर्व आला। तुम्ही माफी मागितली पाहिजे तुमच्याकडून, तुमच्या तोंडातून आता खरं बाहेर आलेलंच आहे। परंतु ठीक आहे, लोकभावना लक्षात घ्या। बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज किंवा भारतीय जनता पार्टीकडे स्वतःचे अशी काही व्यक्तिमत्व नाही आहेत। तुम्ही बघा ना, स्वतःची काही त्यांची व्यक्तिमत्व नाहीत, त्यांना दुसऱ्या जी मोठी झालेली व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आधार घेऊन त्यांना राजकारण करावं लागतं। मला वाटतं स्वतः
त्यांच्याकडे कायच नाही. आज पार्टीमध्ये पण तुम्ही बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःचे पदाधिकारी कुठे आहेत? आज जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्याच्यामध्ये मला वाटतं 30-40% हे बाहेरच्या दुसऱ्या इकडून तिकडून तोडून फोडून आयात संपूर्ण आज आमदार खासदार झाले. स्वतःचं काय त्यांच्याकडे? स्वतःचं काहीच नाही आहे. परंतु फक्त आणि फक्त सत्ता जिहाद त्यांना करायचं आहे आणि त्याप्रमाणे ते सत्तेचं राजकारण करता करता देशाला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत.